सुरुवात. नमस्कार. मंगळवारच्या तिसऱ्या सत्रामध्ये सर्व सादरीकरण करणाऱ्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांना शुभेच्छा. आता आपण शंखनादाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. श्री विजयजी ढेंगे. संपला का? नाही. धन्यवाद विजयजी, खूप सुंदर शंखनादानं कार्यक्रमाचा शुभारंभ करून दिलात, त्याबद्दल पुनश्च आपले आभार. आणि पुढील सूत्र श्री सर्वे सर्वाश्री खानोलकर सर यांच्याकडे. अ, अ, आता चांगला दिवस आहे. आपल्याकडे 10च्या 10 सभासद सादरीकरण करणार आहेत. तर ह्या सगळ्या कार्यक्रमाची सूत्र खरी असतात शुभदाताईंकडे, कारण त्यांच्यात ती क्षमता आहे सगळ्यांचा वक्तव्याचा किंवा कवितांचा आढावा घेणे. आणि परंतु त्यांच्या सादरीकरणाने आपण सुरुवात करूया, म्हणजे पुढची सादरीकरणांचं समीक्षा त्यांना करता येईल. तर मी डॉक्टर शुभताताईंना विनंती करतो, डॉक्टर तुम्ही सादरीकरण करा. ठीक आहे, नमस्कार. नमस्कार. हा, आजच्या सादरीकरणामध्ये भृगु ऋषी आणि त्रिदेवांचा एक दृष्टांत आपल्यापुढे सादर करण्याची इच्छा आहे. ब्रह्मा विष्णू महेश या तीन प्रमुख देवतांमध्ये श्रेष्ठ कोण? खर तर या तीन श्रेष्ठ देवता, पण एकदा असा प्रश्न निर्माण झाला की यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ? तर ती कथा अशी आहे. मनु हा आद्य पुरुष. त्यावेळी जनतेत राज्य शासन नसल्यामुळे लोक मनमानी करत असत. हे बेशिस्त वागणं पाहून ऋषी मुनींनी मनूला राजा बनवलं. मनूने राज्यकारभार हाती घेतात प्रथम मोठा यज्ञयाग करायचं ठरवलं. त्या यागासाठी प्रमुख म्हणून भृगु ऋषींची नेमणूक झाली. त्याप्रमाणे यज्ञाची त्याने आखणी केली. सकाळी पूजा पाठ, होम हवन, आरती, महाप्रसाद आणि सायंकाळी ऋषी मुनी साधू संतांच्या परिषदेमध्ये चर्चा वाद विवाद असा कार्यक्रम ठरला. कार्यक्रमाचा पहिला दिवस पार पडला. दुसरे दिवशी सायंकालीन सभेत ब्रह्मा विष्णू महेश यामध्ये श्रेष्ठ कोण हा विषय घेतला होता आणि त्या संदर्भात खूपच चर्चा रंगली. पण खरोखरी खरे वाद निर्माण झाले आणि मग या वादाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. म्हणून सर्वांनी भृगु ऋषींना अशी विनंती केली की तुम्ही या प्रश्नाचं वादविवादाचं उत्तर द्यावं. असं एकमतानं ठरलं. भृगु ऋषीने अजिबात घाई केली नाही. ते म्हणाले, मला एक दिवसाचा अवधी द्या आणि त्यानंतर मी तुम्हाला उद्या संध्याकाळी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सकारण देऊ शकेन. कारण अनुभव आणि चक्षुर्वै सत्यम हे सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी काय योजना केली, तर ते प्रथम ब्रह्मदेवानं भेटले. त्याला त्याच्या निर्मिती कार्यावरून त्यांनी चिडवलं. त्यात असलेल्या उणीवांचा, म्हणजे कुणाला शेपूट आहे, कुणाला शेपूट नाही, कुणाला डोळे आहेत तर दृष्टी नाही, अशा ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटींचा आणि विकृतींचा पाढा वाचला. अशी थट्टा ब्रह्मदेवाला सहन न झाल्यानं ब्रह्मदेव चिडले आणि संतापून भृगु ऋषींना म्हणाले, आत्ताच्या आत्ता या ब्रह्मलोकातून चालता होतोस की तुला लाथा मारून ढकलून देऊ? ब्रह्मदेवाचा हा अनावर संताप बघून भृगु ऋषी थेट कैलासावर शिवाकडे गेले. शिवजी मृगचर्म परिधान करून भस्म अंगाला फासून ध्यानस्थ बसलेले होते.
त्यांना पाहून भृगु ऋषीने त्यांना चिडवायला सुरुवात केली. ते चर्म हे काय नेसता, गळ्यात सर्पमाला काय घालता, अंगाला भस्म काय फासले आहे, त्यामुळे तुम्ही विद्रूप दिसता. खरे तर तुम्ही राजासारखे राहिले पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की पार्वती पण या साऱ्याला कंटाळली असेल. असं चिडवता शिवजीने डोळे उघडले आणि आपले त्रिशूळ उचलून भृगु ऋषींना म्हणाले, जातोस की मारू. असं म्हणत क्रोधाने त्याने भृगु ऋषींच्या अंगावर त्रिशूळासह धाव घेतली. हे सारं पाहून भृगु ऋषीने तेथून पलायन केलं आणि मग ते थेट वैकुंठात गेले. वैकुंठात भगवान विष्णू शेषशय्येवर शांत आणि गाढ झोपले होते. भृगु ऋषींनी त्यांना 3 हाका मारूनही विष्णू उठले नाहीत. हे पाहून भृगु ऋषींना संताप आला आणि त्यांनी महाविष्णूच्या छातीवर जोरात लाथ मारली. अर्थातच भगवान त्यामुळे जागे झाले आणि त्यांनी भृगु ऋषींची क्षमा मागितली. आपण मला 3 हाका मारल्या, पण मला जाग आली नाही. मारलेल्या लाथेमुळे आपल्या पायाला तर लागले नाही ना. असे म्हणत आपला कोमल हात भृगु ऋषींच्या पायांवरून प्रेमाने हळूवार फिरवला व त्यांना सन्मानाने आसनावर बसवलं. विचारपूस गप्पा गोष्टी झाल्यावर भृगु ऋषी तेथून निघून तडक यज्ञ मंडपात आले आणि वादविवादाच्या उत्तरात विष्णू श्रेष्ठ हे उत्तर दिलेले. घडलेला वृत्तांत सविस्तर कथन केला. या 3 दैवतात श्री विष्णू हे संयम शांती यांचा महामेरू आहे ते घोषित केले. दया क्षमा शांती तेथे खऱ्या अर्थानं देवाची वस्ती असते आणि क्षमा वीरस्य भूषणम, शांती संयम हे खरे अलंकार. तेच विष्णूजींच्या मृदुल वक्तव्यातून आणि स्वच्छ शुद्ध आचरणातून सिद्ध झाले. शिवजी व ब्रह्माजींना आपल्या देवत्वाचा विसर पडला. असा आहे हा भृगु ऋषींचा आणि त्रिदेवाचा सिद्धांत. आपण नेहमी म्हणतो की माणसाचा देव व्हावा, पण कोणता देव व्हावा याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे. आपण मनपूर्वक ऐकून घेतलं आणि संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. वा वा वा. वा वा, खूप छान, खूप छान, सुभद्रा, खूप मस्त. खूप छान सुविधाजी, खूप छान. छान विषय. धन्यवाद. खूप छान शुभदा ताई. छान छान मस्त. खूप छान नमस्कार. कथा सांगितली. अशी हो छान छान कथा सांगत राहा आम्हाला. हो हो. बाळ गोपाळांना आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करणार आहेत. विकासजी, सुरुवात करा. हा, नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी आज महाकवी कालिदास यांची कथा सांगणार आहे. आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदासांचा जन्मदिवस म्हणून हा कालिदास दिन म्हणून ओळखला जातो. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. कालिदास मतिमंद मेंढपाळ होते. अशिक्षित मुलगा होता. त्यांचे बालपणीचे नाव कुमार श्याम होते. तिलोत्तमा या विद्वान राजकन्येचा विवाह व्हायचा होता. तिची अट होती की मी विद्वान पंडिताशीच विवाह करीन. त्याप्रमाणे अनेक पंडित येऊन गेले, पण ते तिच्या पुढे फिके पडले. त्यामुळे तिने त्यांना नाकारले. तेव्हा त्या पंडितांनी विद्योत्तमाची खोड मोडण्यासाठी ठरवले. त्यांनी ह्या अनपढ गुराख्याला गाठले आणि त्याला पढवून विद्योत्तमाकडे विवाहासाठी नेले. त्यांनी हे आमचे गुरु आहेत, हे विद्वान पंडित आहेत, परंतु ते बोलत नाहीत
तेव्हा आपल्या प्रश्नांची उत्तरे ते खुणेनेच देतील असे सांगितले. विद्योत्तमाने त्यांची परीक्षा घेतली. तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या मतिबंद अनपढ मुलाने खुणेनेच दिली. याचा अर्थ मात्र बाकीच्या पंडितांनी स्पष्ट करून सांगितला. ती उत्तरे राजकन्येला पटल्यामुळे ती खुश झाली व त्यांचा विवाह झाला. लगेचच एकांतात पंडित नसून मतिबंद अनपढ असल्याचे विद्योत्तमाच्या लक्षात आले आणि बाकीच्या पंडितांनी आपल्यावर सूड उगवला आहे हे तिच्या लक्षात आले. तेव्हा तिने ह्या नवऱ्याला हाकलून दिले. या अपमानाने अतिशय दुःखी झालेला कुमार श्याम कालीमातेच्या मंदिरात गेला. तिथे बसून त्याने कालीमातेची खूपच सेवा केली, प्रार्थना केली. भूक तहान विसरून रात्रंदिवस कालीमातेची प्रार्थना केली. कालीमातेने प्रसन्न होऊन कुमार श्यामला तुझी इच्छा काय आहे म्हणून विचारले. तेव्हा त्याने झालेला सर्व प्रकार सांगून मला विद्वान पंडित व्हायचे आहे म्हणून कालीमातेला सांगितले. तिने प्रसन्न होऊन त्याच्या जिभेवर कालीमाता असे लिहिले, आपले नाव लिहिले. त्यानंतर त्यांनी कालीमातेचा दास म्हणून कालिदास हे नाव धारण केले. त्याला अनेक विद्या प्राप्त झाल्या. नंतर सर्व प्रकारचे शिक्षण घेतले. संस्कृतचा सखोल अभ्यास केला आणि पंडित बनून राजकन्येकडे आपल्या पत्नीकडे परत गेला. त्याचे पांडित्य पाहून तिने त्याचा स्वीकार केला. कालिदासाने अनेक काव्ये लिहिली, नाटके लिहिली. त्यांची नाटके वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित होती. रघुवंश, कुमार संभव, मेघदूत ही महाकाव्य लिहिली. शाकुंतल व अनेक नाटके लिहिली. महाकवी कालिदास यांनी संस्कृत भाषेचा गाभारा स्वसाहित्याने भरून टाकला. संस्कृत नाट्य व काव्य समृद्ध केले. चंद्रगुप्त राजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी महाकवी कालिदास हे एक रत्न होते, म्हणून त्यांना नवरत्न म्हणतात. कालिदास यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकार मध्य प्रदेशात जे शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत, कविता आणि कलांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांना सन्मानित करतात. नमस्कार. वा वा वा, छान. एक छानच वा वा, खूप छान, खूप छान. अगदी औचित्य साधून माहिती दिली. खूप छान. कालिदासाची जन्म माहिती नव्हती. हो, धन्यवाद. बरोबर. आता आपल्या समोर भारती ताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारती ताई, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. सध्या पर्यटन स्थळ, समुद्र किनाऱ्यावर लोक खूप जातात. तर त्या संदर्भातली एक कहाणी, तिलीचे प्रसंगावधान. 2000 सालच्या डिसेंबर महिना संपत आला होता. जगाच्या कानाकोपऱ्यातनं हौशी लोक आपली नाताळची सुट्टी मजेत घालवण्यासाठी देश विदेशातल्या पर्यटन स्थळी पोहोचले होते. थायलंडच्या निसर्गरम्य किनारपट्टीत तसे अनेक आले होते. तिथली सर्व हॉटेल्स पर्यटकांनी भरून गेली होती. अथांग पसरलेल्या हिंदी महासागराच्या किनारपट्टीवर भटकंती करण्यात, लाटांशी मनसोक्त खेळण्यात कुटुंबे, मित्रमंडळ दंग होती. मनमुराद आनंद लुटत होती. या पर्यटकांमध्ये इंग्लंडची टिली स्मिथ ही 6वी इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी, 11 वर्षाची चिमुरडी, आई वडील, धाकटी बहीण यांच्यासोबत थायलंडच्या दक्षिणेकडील फुकेट बेटाच्या मैखाव किनाऱ्यावर सुट्टीसाठी आली होती.
स्मिथ कुटुंब 25 डिसेंबर ख्रिसमस रात्री मोठ्या थाटाने उत्साहाने साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी 26 डिसेंबर सकाळी मात्र टिली समुद्रात खेळता खेळता एकाएकी बेचैन होऊ लागली. ती पाण्यातून किनाऱ्याकडे धावत आली. तिला समुद्रात काहीतरी अस्वाभाविक, विचित्र आणि भयंकर घडत असल्याची तीव्र जाणीव झाली. तिला तिच्या इंग्लंड मधल्या डेन्स हिल शाळेत भूगोलाच्या कर्णे सरांनी 2च आठवड्यापूर्वी शिकवलेल्या पाठाची राहून राहून आठवण येऊ लागली. ती आईला समुद्राच्या तळाशी होणाऱ्या शक्तिशाली भूकंपाची आणि समुद्राखालच्या भूपृष्ठात होणाऱ्या प्रचंड उलथापालथीची सारखी सारखी त्याविषयी सांगू लागली. पुढच्या काही सेकंदात टिली कमालीची अस्वस्थ होऊ लागली. भयभीत होऊन समुद्राकडे बोट दाखवून किंचाळू लागली. तिच्या आईला ती समुद्राकडे बघायला भाग पाडत होती. आईला मात्र समुद्रात काय होतंय हे कळत नव्हतं. टिली मात्र आता बेभान झाली. तिचा मानसिक उद्रेक अनावर होत होता. आई, वडील, बहीण, इतर पर्यटक यांना जीवाच्या आकांताने मोठ्या मोठ्याने ओरडून किनाऱ्यापासून ताबडतोब खूप दूर पळून जा, तुमचा जीव वाचवा असं ती सांगायला लागली. आधी अनपेक्षितप्रमाणे किनाऱ्यापासून आत गेलेला समुद्राच्या पाण्याला आता फुगवटा यायला सुरुवात झाली. विरुद्ध दिशेला ते परत मागे वळून किनाऱ्याकडे फिरून येऊ लागलं. पाण्यावर प्रचंड बुडबुडे दिसू लागले. फेस येऊ लागला आणि भोवरे तयार व्हायला सुरुवात झाली. नक्की काय होतंय किंवा होणार हे टिली सोडून इतर कोणालाच कळत नसलं तरी चिमुकली ओरडून ओरडून सांगतेय त्यात काहीतरी गांभीर्य त्यांना कळायला लागलं. केवळ लहान आहे म्हणून दुर्लक्ष करता कामा नये हे तिच्या आईने ओळखलं. टिलीची आर्तता तिला भावली आणि मुलीच्या विज्ञानाच्या आकलनावर आता विश्वास ठेवायला पाहिजे. तिला गप्प बसायला न सांगता आपल्या मुलीला कुठल्या तरी महाभयंकर धोक्याची चाहूल लागली आहे. आपण आता तिचं ऐकलंच पाहिजे असं ती ठीक आहे. छान झालं त्यांचं. त्यांनी कथेच्या शेवटीतच होत्या त्या आणि त्याच्यातून त्यांनी तो दिलेला आहे संदेश की लहान मुलांना जे नवीन शिक्षण घेतात आणि आपल्याला संकेत देतात ते आपण दुर्लक्ष करू. भारती अनम्यूट करून बोला. विकास नेट आलेलं आहे भारतीताईंचं. कंटिन्यू करू दे. झालं नाहीये, जराच आहे. करा, सुरुवात करा. आईला मनोमन वाटलं अखेर तिने तिचे आई वडील, बहीण, आजूबाजूचे पर्यटकही समुद्र किनाऱ्यापासून खूप दूर असलेल्या आपल्या हॉटेल्सकडे सुसाट वेगाने पळत सुटले. धापा टाकत सर्व कसेबसे हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावर पोहोचले आणि श्वास रोखून समुद्राकडे बघू लागले. आणि क्षणार्धात जे घडलं त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांच्या काळजाचा ठेका चुकला. त्यांच्या डोळ्यावर त्यांचा विश्वास बसेना. जणू काही अख्खा समुद्रच एका महाकाय लाटेची अजस्त्र भिंत बनून किनाऱ्याचा सारा आसमंत गिळंकृत करायला प्रचंड वेगाने बाहेर येत होता. टिली किंचाळली, आई, ही भयंकर सुनामी आहे, सुनामी आहे. वा वा भारतीताई, छान झालं. खूप छान, खूप छान. खूपच छान, मस्त.
मस्त झाला. छान, एक पुढे छान वेगळा आहे. प्रतिभा आहे विषय. खूप छान. अर्धा भाग पुढे आहे. छान झालं भारतीताई एक वेगळा विषय घेताय. छान. हम्म हम्म हम्म. ताई मस्त झालंय. धन्यवाद धन्यवाद. आपल्या समोर आता नितीन ठाकर एका प्रसिद्ध हिंदी गाण्याचं गुजरातीकरण करणार आहेत असं मला दिसतंय. नितीनबाई, हा, सुरुवात करा. गीतकार हिंदीवर, गायक मुकेश, संगीतकार रोशन, चित्रपट अनोखी रात 1968। और ये ताल मिले नदी के जल में, जो हमारे रविंद्र जी का फेवरेट सॉन्ग है उसका गुजरातीकरण करने का दिल हुआ है तो करता हूँ। हो हा सही रे सही रे सही रे, हो हा सही रे सही रे सही रे। ओहरे ताल मिले नदी के जल में, सॉरी, ओहरे ताळ મળે નદીના જળમાં, નદી મળે સાગરમાં, સાગર મળે કોઈના જળમાં, કોઈએ જાણ્યું ના। ઓરે તાળ મળે નદીના જળમાં, નદી મળે સાગરમાં, સાગર મળે કોઈના જળમાં, કોઈએ જાણ્યું ના। ઓરે તાળ મળે નદીના જળમાં। सूरज ने धरती तरसे, धरती ने चंद्रमा, धरती ने चंद्रमा, पाणी मा छिपला जेवी, प्यासी हर कातमा, प्यासी हर कातमा। ओ मितवारे पाणी मा छिपला जेवी, प्यासी हर कातमा, बूंद छुप्યું ક્યાં વાદળમાં, કોઈએ જાણ્યું ના। ઓરે તાલ મળે નદીના જળમાં, નદી મળે સાગરમાં, સાગર મળે કેના જળમાં, કોઈએ જાણ્યું ના। ઓરે તાલ મળે નદીના જળમાં। અજાણ્યા હોઠો પર તું ઓળખ્યા ગીત રે, ઓળખ્યા ગીત રે, કાલ સુધી પરાયા હતા, જન્મોના મીત છે, જન્મોના મીત છે। ઓ મિતવારે કાલ સુધી પરાયા હતા, જન્મોના મીત છે। શું થાશે કોઈ પણ પળમાં, કોઈ જાણ્યું ના। ઓરે તાળ મળે નદીના જળમાં, નદી મળે સાગરમાં, સાગર મળે કેના જળમાં, કોઈએ જાણ્યું ના। ઓરે તાળ મળે નદીના જળમાં। हो हा सही रे सही रे सही रे, हो हा सही रे सही रे। धन्यवाद। गाने के लिए भी अच्छा है। हाँ एकदम एकदम मस्त मस्त. थैंक यू हो थैंक सरस, यू हो चक्कल झालाय सरस ताई हो। गुजरातीत. थैंक यू थैंक यू। बाई चक्कल छान झालाय झालं. भाषेत. हाँ थैंक यू। अरे अचानक मैंने थी कि आज ओछा थे ना तो हालो घुसा जो अंदर। नितीनभाई बहुत अच्छा। थैंक यू विकास जी, थैंक यू। आपण येतो आहोत प्रज्ञाताईंकडे, त्याच्यानंतर आहेत अनामिका चव्हाण. मराठ्यांचं हे चालू होत नाहीये. प्रज्ञाताई, हो हो, तयार आहे सर. काय खाल्लं विचारणार नाही. घसा मोकळा होण्यासाठी खाल्लं. मी कुठे विचारलंय. बरं, कशा आहात तुम्ही? मस्त आहे सर, छान आहे. ओके ओके. एक 5 ऑगस्टच्या दरम्यान घरी यायचा विचार आहे. बरं बरं, ठीक आहे. तयार आहात तुम्ही? हो, तयार आहे. आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. हा, कृपया. आपण आज या ठिकाणी संगीताचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे बघत होतो, आणि संगीताचा रोगांवर सुद्धा कसा परिणाम होतो हे आपण पुढील भागात बघणारच आहोत. पण ह्या संगीताचं जे रहस्य आहे ते मला असं वाटतं आपल्या खानोलकर सरांना सगळ्यात जास्त समजलं होतं, आणि म्हणून आठवड्याचे 4 दिवस
संपूर्ण संगीतात ते सर्वांना गुंतवून ठेवतात. कारण आरोग्य उत्तम असेल तर आपलं जीवन उत्तम असतं आणि हे अतिशय महत्वाचं काम खानोलकर सर करताय. त्यामुळे प्रज्ञाताई आपण सर्वजण त्यांना धन्यवाद देऊया. प्रज्ञाताई हे हम्म. मी सांगितलं, पण याला अनुसरून जे आधी आधी सादरीकरण पूर्ण केलं ते पूर्ण करा. म्हणजे परत करू का सर? होय होय होय. हा, कारण माझ्याकडून मगाशी सुरुवातीपासून? त्याचं हे झालं नाही, बरं बरं, परत रेकॉर्डिंग कर, नाही झालंय. परत करा. परत करते. हा? आणि हो आता हो ज्या प्रज्ञाताई बोलल्या आहेत हे त्याच्यानंतरचं बोलणं आहे, ते आम्ही समजून घेऊ. हा, ओके ओके ओके. सर्वांना नमस्कार. नमस्कार. आरोग्य संगीत हा आजचा माझा विषय आहे. आरोग्य संगीत या विषयावर वाचन करीत असताना एक श्लोक वाचला. त्या श्लोकाचा अर्थ असा होता की निरोगी शरीर, ज्ञानप्राप्ती, सज्जनांची मैत्री, उच्च वंशात जन्म व आपल्या दैनंदिन कार्यात स्वावलंबन हे सर्व गुण असणं म्हणजे प्रत्यक्ष धनाशिवाय असलेल्या मनुष्याचे फार मोठे ऐश्वर्य होय. हे वाचन चालू असतानाच माझ्या लेकीने तिच्या मैत्रिणीचा प्रॉब्लेम मला सांगितला की आई, माझी एक मैत्रीण आहे, तिला कोणत्याही गोष्टीचा फार मोठा ताण येतो. ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन असलं की ती आदल्या रात्री झोपतच नाही आणि तिचा आत्मविश्वास कमी होतो. मेहनत करूनही तिला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर जे तिला येत असूनही ती त्या क्षणी तिला देताच येत नाही. हे माझ्या डोक्यात होतच आणि आरोग्यावरच्या त्या लेखात मला त्याचं उत्तरही मिळालं. ते असं होतं की आपली मानसिक ताकद शारीरिक व बौद्धिक ताकदीवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत बाह्य उपचारांबरोबर नियमितपणे स्पिरिट ऑफ हार्मनी म्हणजे स्वास्थ्य संगीत ऐकण्याचा फार मोठा फायदा होतो. येथेच मला अतिशय महत्वाचा संदर्भ मिळाला. तो म्हणजे संगीत हे मेंदूचं टॉनिक आहे. मानवी इतिहासात मानवाच्या उत्क्रांती काळात संगीताचा वापर केल्याचा उल्लेखही मिळतो. तेव्हापासून संगीताचं महत्व मानवी जीवनात आहे. मानवाचे स्वतःला किंवा परमेश्वराची ओळख करण्यासाठी प्रार्थनेचा वापर करायला सुरुवात केली. म्हणजे संपूर्ण आरोग्य, समृद्धी व शेवटी मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थनेचा वापर केला गेला. आजही तो केला जातो. अनादी कालापासून प्रार्थनेपासून वेद मंत्र ऋचांपर्यंत सर्व ठिकाणी म्हणजेच शब्द व त्याच्या उच्चाराला स्वर व तालापेक्षाही जास्त महत्व दिले गेले. म्हणूनच संगीताला तालाची जोड देऊन काल प्रगट करता येतो व त्यामुळे संगीत जिवंत होते. ह्याचा जीवनाशी संबंध जुळून जीवनावर परिणाम करता येतो. संगीत हे जीवनाचं एक अंग आहे. पशुपक्षी सुद्धा त्यांच्या कुवतीनुसार गातातच, पण मनुष्याने सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्वतःचे आरोग्य उत्तम राहावे व समृद्धी मिळावी म्हणून संगीताचा यथेष्ट वापर केलेला दिसतो. सकाळच्या प्रहरी जात्यावर ओव्या, नंतर भूपाळी, सायंकाळी भावगीत लावणी व झोपण्यापूर्वी भजने यांचा दैनंदिन जीवनात वापर केला. स्त्रीचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी स्त्री आरोग्य संगीत करताना शास्त्राचा आधार घेतला गेला. संतुलन गर्भसंस्कार करताना साम वेद गायन आणि वीणा वादनाने इष्ट परिणाम साधता येतो. हे खरंच आहे. शब्द काय काय काम करू शकत नाही. शब्दाला नादाची जोड दिली तर अशक्य गोष्टीही साध्य होऊ शकतात. शब्द व नादामुळे मनाची अवस्था तामसी वृत्तीकडून सात्विक वृत्तीकडे जाते. म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी शब्द व संगीत यांना एकत्र करून संपूर्ण मानव जातीला हजारो वर्षे उपयोगी पडेल अशी अभ्यास व चिंतन करता येईल असा विषय भगवद्गीतेच्या रूपाने समजावला आहे. शब्दवर्णमालेत 33 वर्ण आहेत.
त्याला मातृका शक्ती म्हणतात. कारण त्यातून व्यक्त होते ते सर्व विश्व. माणसाच्या पाठीच्या मेरुदंडातही असतात 33 मणके. त्यातून जाणाऱ्या संवेदना सर्व शरीर व्यापार चालवतात. पिंडी ब्रह्मांडी न्याय सर्वत्र परिचित आहे. ज्या 33 वर्णाक्षराचा अनुभव शरीरात येतो तोच बाह्य ब्रह्मांडातही येतो. हाच अनुभव काही रोगात येतो. संगीताचा काही रोगांवर कसा परिणाम होतो ते आपण पुढील भागात बघूया. धन्यवाद. छान छान छान. आणि प्रज्ञाताई, मगाचं रेकॉर्डिंग झालं नव्हतं म्हणून मी तुम्हाला काही हरकत नाही, मला बरं वाटलं. बर, ओके. फार सुंदर. सर्वांना धन्यवाद. आपल्या समोर आता अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतील. अनामिकाताई, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज मी मागील जे आपण सादरीकरण आम्ही केलेलं होतं दौलतराव, आज मी त्याचा 3रा भाग मी आज सादर करणार आहे. वा वा वा. म्हणजे दौलतराव बद्दल जर एक दौलतराव दिल्या नावाचा माणूस नंतर दौलतराव बनला. तो एका गावाहून मुंबईवरून आला होता. त्याच्यानंतर त्यांनी कुत्र्यासाठी आणि कुत्र्या मालकांसाठी ट्रेनिंग सेंटर काढलं, हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर. आता त्याचा पुढचा जरा आपण भाग बघूया. दिल्या होता तर रोज सकाळी आपले 2 कुत्रे रोनी आणि टोनी यांना रोज सकाळी फिरायला घेऊन जात असे. त्यावेळी त्याला बरेच गमती जमती प्रसंग अनुभवास येईल. एकदा तर एका घाईघाईने अनु आणि अर्धवट शर्टाचे बटन लावलेले कुत्र्याच्या मागे धावत होते. कुत्र्याला त्याच्या प्रातःविधीची घाई असते म्हणून तो धावत सुटला आणि त्याच्या मागे ते काका पण धावत सुटले होते. आता कुत्रा मुला मुलींना, बाया बापड्यांना त्यांच्या मित्रमंडळीशी बोलवू देत नाही. कुत्रे त्यांना खेचतात, त्यांचे कपडे ओढतात, कारण त्यांना त्या विधीची घाई असते. बरे, यासाठी त्यांना ठराविक जागा हवी असते. वाहनांचे टायर, झाडांचा मुंदा, गार्डन मध्ये, रस्त्याच्या अगदी कडेला वगैरे. मालकांची मात्र तारांबळ उडते. बरेच वेळा असंही होते की कामावर गेल्यावेळी दिवसभरात याला कोण बाहेर घेऊन जाणार बरं, त्यामुळे आताच काय ते उरकून घे असे म्हणत जबरदस्तीने त्याला फिरावयास आणतात. कुत्रा तर त्याचा इतर मित्रांबरोबर खेळत असतो. मालकांचे टेन्शन वाढते, याला कधी होणार आणि मी कधी कामावर जाणार, मोठी समस्या. जवळ राहणारे एक स्मृतिभ्रंश झालेले काका बिंदास आपला कुत्रा घेऊन फिरायला निघतात. घरातल्या मंडळींना त्यांची काळजी नसते, कारण ते हरवतील किंवा त्यांच्या लक्षात नाही राहत. कारण कुत्रा आपलं काम उरकलं की आपल्या मालकाला म्हणजे काकाला घेऊन बरोबर घरी येतो. असे बरेच एकदा दिल्याने पाहिले की ठराविक वेळेला जवळील गार्डन मध्ये आजूबाजूचे सर्वच कुत्रे जमा होतात, खेळतात, एकामेकांवर गुरगुरतात, त्यांची गट्टी पण जमते. भुकण्यांचा आवाज आणि टोन हा सॉलिड असतो. त्यांच्या नेट कनेक्शनचा प्रकार खूप सॉलिड असतो. इथे मोबाईल मात्र फिका पडतो. काही कुत्रे मालक हातात प्लास्टिकची पिशवी गुंडाळून निघतात. आपल्या कुत्र्याने कुठेही ती विधी केली की ते उचलून कचरा कोंडीत टाकतात. सार्वजनिक स्वच्छता ठेवणारे जागरूक कुत्रा मालक जणू. कुत्रे मालकांची मीटिंग भरते, आपल्या कुत्र्याचे कौतुक व बहादुरीचे किस्से सांगत असतात. कुत्रा भटकायला निघून जातो, कारण त्याला माहित असते की हे पुराणकाळ लवकर संपणार नाही. पण ही एक गंमतच असते. आता बऱ्याच गमती जमती दिल्या असा रोज फावतो आणि ठराविक निष्कर्षाला येतो. हे सर्व चुकीचे आहे असे त्याला वाटते. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांची अशी प्रातःविधी म्हणजे रोगराईला आमंत्रणच. कुठलाही पशु पक्षी जनावरे यांच्या अंगावरील केसापासून, मलमूत्रापासून किंवा लाळेपासून मानव समाजाला रोगराईची भीती ही आहेच. हे सर्व लक्षात आल्यामुळे दिल्याने इतर देशामधील कुत्राविषयक संगोपनाची व्यवस्थाबद्दल माहिती घेतली. त्यांचे सरकार काय पावलं उचलते यांचा अभ्यास केला. इतर पाश्चिमात्य देशात अशा पाळीव प्राण्यांची वेगळी व्यवस्था करण्यात येते. त्यांचे टॉयलेट हे वेगळे असते. त्यांना सांभाळणारी भर पगारी माणसे असतात. आपल्याकडे तसे नाही.
म्हणून विकट समस्यांचा सामना समाजाला करावा लागतो. यासाठी जसे चाइल्ड अडॉप्शनच्या साठी काही संस्था असतात, त्यांचे नियम असतात, तसे कुत्रा पाळायचा जर असेल तर ठराविक संस्थेमधून तो अडॉप्ट करावा. त्यामुळे मालकांवर निर्बंध राहतो. कुत्राला चांगले सांभाळावे लागते, मारहाण करायची नसते, यावर त्यांचे लक्ष राहतं. रस्त्यावरील भटके कुत्रे घरात आणून पाळू नये, लायसन्स काढावे, जेणे सर्व माहिती अधोरेखित होते. यामुळे कुत्रा व मालक दोन्ही सुरक्षित राहतील. कुत्राला मनासारखे किंवा व्यवस्थित पोषण जर झाले नाही तर तो भुंकत राहतो आणि आजारी किंवा वयस्कर माणसांना त्याचा त्रास होऊ लागतो. व्हॉइस पोल्युशन होते आणि ते त्रासदायकच वाटते. असे बरेच मुद्दे लक्षात आल्यावर दिल्याने, अथक परिश्रमाने आणि पाठपुरावाने सरकारी नियमाला अनुसरून सरकारी परवान्यासकट मालक विलियम डिसोझांच्या मदतीने पाळीव कुत्र्यांसाठी दवाखाना म्हणजे क्लिनिक, अडॉप्शन सेंटर आणि सार्वजनिक शौचालये काढली. कुत्रासारखा वफादार प्राण्याला त्याचे हक्क मिळवून दिले. माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी कुत्रा पाळू नये, तर त्याची योग्य ती जोपासना पण करावी, हे समाजाला निदर्शनात आणून दिले. भरपूर लोकांना रोजगार तर मिळालाच, पण स्वतःला आत्मिक समाधान पण मिळाले. अशा प्रकारे दिल्या आता खऱ्या अर्थाने दौलतराव आणि किंग ऑफ डॉग बनला, कुत्रा साम्राज्याचा राजा. धन्यवाद. वा 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 वा, छान छान खूप छान, विषयाला घालता तुम्ही. खूप छान, खूप छान, बहुत छान विचार म्हटले. चांगली वेगळी माहिती. माहिती मिळाली, चांगली माहिती, वेगळा विषय. वेगळी माहिती मिळाली. छान अनामिका ताई, मस्त. छान छान कुत्रा पुराण. आता आपल्या समोर अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदजी करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. मी नमस्कार. आज श्री विठ्ठल पंढरपुरात का आले हे मी तुम्हाला सांगणार आहे. वा. माता रुक्मिणी ह्या महाराष्ट्राच्या कन्या आहेत. विदर्भाचे राजे भीष्मकांतच्या कन्या तिने ठरवले की लग्न करीन तर श्रीकृष्णाबरोबर. त्यांच्या मनात श्रीकृष्णाबद्दल अपार प्रेम होते. तेव्हा तिने श्रीकृष्णाला एक पत्र पाठवले आणि तुम्ही येऊन माझे अपहरण करा, कारण माझ्या बंधू रुक्मी त्याला माझे लग्न तुमच्याशी होऊ द्यायचे नव्हते. त्याला माझे लग्न शिशुपालाबरोबर लावायचे होते. तेव्हा तुम्ही दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये येऊन माझे अपहरण करा, हे सर्व व्यवस्थित रुक्मिणी पत्रामध्ये श्रीकृष्णांना कळवले. श्रीकृष्णांची पण इच्छा होती की माता रुक्मिणीवर विवाह करण्याची. त्यांनी नंतर रुक्मिणीचे हरण करून द्वारकेला घेऊन आले आणि तिकडे त्यांनी विवाह केला. त्यानंतर एके दिवशी श्रीकृष्ण आपल्या महालात बसलेले असताना त्यांनी राधा राणीचे स्मरण केले. तेव्हा त्या प्रकट झाल्या. त्याच्या बाजूलाच बसून गप्पा गोष्टी करत होते. इतक्यात रुक्मिणी माता तिथे गेल्या आणि पाहिले तर काय, श्रीकृष्ण राधाराणी बरोबर आनंदाने गप्पा मारतात. मी असे, तेव्हा त्यांना असं म्हणत आलं की मी असे प्रेम भगवान देऊ शकत नाही. तेव्हा ते रुसून तपश्चर्या करण्यासाठी माहेरी आल्या, कारण शेवटी बायका रुसल्या की माहेरी जातात. तशा त्या आल्या, त्या महाराष्ट्रात आल्या. नंतर त्यांनी महाराष्ट्रात पण ते विदर्भामध्ये नाही गेल्या, त्या आल्या पंढरपूरला. तिथे त्यांना पुंडलिक बद्दल पुढील माहिती सांगतोय की पुंडलिक हे जानुदेव आणि सरस्वतीचे पुत्र होय. तो आई वडिलांना खूप त्रास द्यायचा. त्याच्या आई वडिलांचे सर्व धन संपविले. तेव्हा आई वडिलांनी काशीला जायचे ठरवले आणि ते गेले. काही दिवसांनी गावातील लोक काशीला जाण्यासाठी निघाले. तेव्हा पुंडलिक पण म्हणा की मी पण काशीला जातो. आणि प्रवास करताना मुक्कामासाठी कुठे जागा मिळते का ते त्यांनी पाहण्यासाठी थांबले. तेव्हा त्यांना एक आश्रम दिसला आणि त्यांनी तो पाहिला. तो आश्रम फार सुंदर होता, स्वच्छ होता. त्यांना तो आवडला व तो आश्रमात गेले. आणि तो आश्रम कोणाचा होता? कुकुटमणी ऋषी यांचं होतं.
त्यांच्यावर त्यांचे बोलणे झाले, परंतु पुंडलिक हा त्यांच्याबरोबर सुद्धा चांगल्यापणे बोलला नाही. तरी त्या मुनींनी त्याला राहावयास जागा दिली आणि दिली. नंतर तो रात्री झोपी गेला. परंतु सकाळी पाहिलं तर ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला आश्रमात काहीतरी आवाज झाला, म्हणून तो उठून पाहू लागला. त्यावेळी त्याने पाहिले की 3 अशा कुरूप विद्रूप दिसणाऱ्या स्त्रिया त्याला दिसल्या. पुंडलिक घाबरला आणि मनात म्हणू लागला की अशा कुरूप स्त्रिया आहेत, त्या आश्रमात येऊन काय करतात. तर त्या पाहिल्या तर त्या आश्रमात येऊन झाडू संडास सडा मार्जन करू लागल्या. ते सर्व झाल्यावर त्या जावयास निघाल्या. तेव्हा त्या स्त्रिया अतिशय सुंदर आणि तेजस्वी दिसायला लागल्या. तेव्हा त्यांना थांबवल्याने विचारले की तुम्ही एकदम आल्या तर एकदम कुरूप होतात आणि आता तुम्ही तेजस्वी कशा झाल्यात. तेव्हा त्यांनी सांगितले, प्रथम मी तुझं सांगतो, तू तुझ्या आईवडिलांना फार खूप त्रास दिलास व इतर लोकांबरोबर पण वाईट वागलास. तू कधीही चांगल्या मार्गावर चालला नाहीस, तेव्हा तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळणार. हे ऐकून पुंडलिकाला पश्चाताप झाला. तो गहिवरून आला आणि त्याला म्हणाला, मला माफ करा, पण तुम्ही कोण आहात ते प्रथम मला सांगा. त्या म्हणाल्या की आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. लोक आमच्यामध्ये येऊन स्नान करतात व आम्हाला प्रदूषित करतात. त्यांच्या पापामुळे आम्ही संपूर्ण प्रदूषित होऊन आम्हाला असे कुरूप रूप मिळते. म्हणून आम्ही पापमुक्त होण्यासाठी कुकुटमुनीच्या आश्रमात येऊन त्यांची आम्ही सेवा करतो. त्यामुळे काय होतं, आमची पापे धुतली जातात. तेव्हा त्यांनी तिथे येऊन जी सेवा केली, त्यांच्या सहवासात नंतर पुंडलिक स्वतः हे ऐकून तो त्या कुकुटमुनींच्या आश्रमात राहिला, त्यांच्या सहवासात राहिला, त्यांची सेवा केली आणि त्यावेळेला नंतर तो त्यांचा आशीर्वाद घेऊन पंढरपुरात आला. त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला पाहून त्याच्या सोबत राहू लागले. महान भगवत भक्त आई वडील यांची सेवा तो करू लागला. त्याच्यावर तो कृष्ण भक्ती पण करू लागला. श्रीकृष्ण रुक्मिणीचा रुक्स्व घालवण्यासाठी आणि पुंडलिकाला स्पेशली भेटण्यासाठी ते पंढरपुरात आले. पुंडलिक तेव्हा आपल्या आईचे पाय धुवीत होता व दरवाजाकडे त्याची पाठ होती. श्रीकृष्ण आले तेव्हा त्या घरात कोटी कोटी सूर्यासारखा प्रकाश पडला. ते पुंडलिक पाहून घाबरला व म्हणाला, एवढा प्रकाश कसा काय पडला. त्याने मागे पाहिले तर स्वतः भगवंत तिथे आले होते. त्यांनी त्यांना प्रथम नमस्कार केला, त्यांचे स्वागत केले व त्याने हात मागे करून भगवंताकडे वीट टाकली, कशा तुम्ही ह्याच्यावर बसा म्हणून. त्यावेळेला भगवंत त्या विटीवर उभे राहिले. तेव्हा ते म्हणाले की मी तुला वर देण्यासाठी आलो आहे. पुंडलिक म्हणाले, मी तुमच्याकडे कोणताही वर मागत नाही. जेव्हा कल्पवृक्ष प्रसन्न झाला असल्यावर त्याच्याकडे भोपळा काय मागायचा. म्हणजे मूर्ख मनुष्य हे साधा इतर वरदान मागतात त्याप्रमाणे. पण त्याने तरी जाताना त्यांनी विचार केला की मला तुम्ही एक वरदान द्या. ज्याप्रमाणे तुमच्या दिव्य दर्शनाने माझा उद्धार झाला, तसा येथे या पंढरपूरला येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा उद्धार करावा व तुम्ही येथेच विटेवर उभे राहावे. धन्यवाद. अरे वा 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 वा, छान खूप छान, खूप छान. मस्त पंढरपूर. छान माहिती. खूप छान, खूप छान, छान छान माहिती. माहिती. छान छान. आपल्या समोर आता नीताताई उपासनी सादरीकरण करतायत. हा नीताताई, करा सर. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. पॉंडिचेरी एक पावन भूमी या विषयावर मी बोलते. अरे वा. दक्षिण भारतात मद्रास पासून थोड्याच अंतरावर पॉंडिचेरी नावाचं नगर आहे आणि या नगरात महायोगी श्री अरविंद स्वामी 1910 ते 1950 या काळात राहिले होते. त्यांच्या प्रदीर्घ साधनेतून त्यांनी एक विचार अखिल जगासमोर मांडला आणि तो म्हणजे ऑल लाईफ इज योग. योग साधनेसाठी ते म्हणत, योग साधनेसाठी गिरीकंदरात जाण्याची गरज नाही, देह दंडनाचीही गरज नाही, सतत कर्मप्रवृत्त राहणं हाच खरा योग, असं त्यांनी प्रतिपादलं.
पॉंडिचेरी पासून काही मैल अंतरावर ऑरोव्हिल नावाचा एक प्रकल्प आजही उभा आहे. श्रीयुत अरविंद प्रेरित अशा या प्रकल्पात आणि या जीवन पद्धतीत अगदी लहानात लहान व्यक्ती आणि त्यांचे उपक्रम, काही नाविन्यपूर्ण उपक्रम यांना अधिक स्थान आहे. ते सगळेजण एक उदाहरण देता येईल की निर्दोष सांघिक जीवन जगणं शक्य आहे, याचा हा वस्तुपाठ ते ऑरोव्हिल या ठिकाणी वास्तू आपल्याला जरूर मिळतो. यात सहभागी होणारे अनेक डॉक्टर्स, अभियंते, प्राध्यापक, कायदे पंडित हे सगळे या उपक्रमात सामील होतात आणि प्रत्येक जण आलटून पालटून आपल्या वाट्याला येणारं काम एकाग्रतापूर्वक करतात. तिथे एक मोठं भोजनगृह आहे आणि जवळजवळ 2000 माणसं बिनबोभाट आपली थाळी घेऊन कसलाही आवाज न करता रोजचा आहार घेतात. आश्रमाची शेती आहे. अनेक जण तेथे साधक म्हणूनही काम करतात. या आश्रमात काही वर्तन संकेत अत्यंत काटेकोरपणे पाळले जातात. कोणीही वृथा बोलणे करत नाही. हाती असेल ते काम मनोभावे करणं हे सर्वांचं ब्रीद आहे आणि त्यासाठी ते 3 सूत्र अतिशय कसोशीनं पाळतात. नो ड्रिंक्स, नो पॉलिटिक्स, नो सेक्स, नो गॉसिप्स. अनाठाई अप्रस्तुत बोलणे नाही. आश्रमात गेल्यानंतर अरविंदांच्या समाधीजवळ नतमस्तक होताना तिथे सूक्ष्म अशा सकारात्मक लहरी जाणवतात. हा परिसर अतिशय रमणीय आहे आणि अतिशय स्वच्छ, छोटासाच पण झाडा फुलांनी बहरलेला असा हा रम्य परिसर आहे. आयुष्यात या ठिकाणी एकदा तरी हे सगळं डोळे भरून पाहावं आणि तिथे जरूर जमल्यास तिथे जरूर भेट द्यावी. श्री अरविंद स्वामी आणि माताजी यांचं समाधी स्थान एक स्फूर्ती केंद्र बनलंय. या ठिकाणी त्यांनी योग साधना केली. नंतर अरविंदांची पत्र, सावित्री हे महाकाव्य, दिव्य जीवन हा ग्रंथ आणि योग समन्वय हे अनुभव भाष्य अशी ही त्यांची पुस्तकं इंग्रजीमध्ये तिथे उपलब्ध आहेत. त्याचा मराठी अनुवादही उपलब्ध आहे. ही सगळी प्रकट झालेली विचार संपदा आणि त्यांनी दिलेला जीवनमंत्र समजावून घेण्यासाठी उपयोगी पडते. त्यांच्या जीवन कार्यामध्ये ते अतिशय लहान वयामध्ये म्हणजे जवळजवळ 9 का 10व्या वर्षी ते शिक्षणासाठी विलायतला गेले म्हणतात आणि पुढची 14 वर्ष त्यांनी तिथेच विद्याव्यासंग केला. त्यानंतर ते पॉंडिचेरीत येण्यापूर्वी जवळजवळ 12 वर्ष ते प्राध्यापक होते. नंतर ते संपादक झाले. त्यानंतर 1910 ते 1950 पर्यंत अखंडपणे अविरत अशी त्यांनी 40 वर्ष योग साधना केली आणि या योग साधनेत त्यांनी अतिशय उच्च पातळी गाठली आणि म्हणून पॉंडिचेरी हे आज महामानव तीर्थ बनले आहे. त्यात त्यांनी अखिल जगाला असं सांगितलंय की असल्या जागी जाणीवपूर्वक जगणं हेच खरं जीणं असं त्यांनी प्रतिपादन करून ठेवलंय. तेव्हा अशा महान समाधी स्थळ बघण्याचा योग मला आयुष्यात मिळाला आणि आपण सर्वांनी माझी ही माहिती ऐकून घेतली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. छान छान. तुम्ही फार लकी आहात. तुम्ही पॉंडिचेरीच्या त्या अरविंदांच्या परिसरात जाऊन आलाय. खूप छान माहिती मिळाली. चांगली माहिती. आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनसुयाताई करा, सुरुवात करा. सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. ज्ञानेश्वरांनी सांगितलेले नामस्मरणाचे महत्व थोडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आयुष्यातील पापे नष्ट व्हावीत आणि पुण्यप्राप्ती व्हावी यासाठी लोकांना कर्मकांडाचा, व्रतवैकल्याचा, यज्ञयागाचा मार्ग त्या काळी सांगितला जात होता आणि त्यातच आपले कल्याण आहे. आपल्या पापातून मुक्त होण्याचा तोच एक मार्ग आहे
असे त्यांच्या मनावर हजारो वर्षांच्या परंपरेने रुजवले होते. मग यातून माऊलींनी कसा मार्ग काढला? ज्ञानेश्वर माऊलींनी यासाठी भगवद्गीतेतील प्रत्यक्ष भगवंतांच्या शब्दांचा आधार घेतला. गीतेच्या 10व्या अध्यायात भगवंतांनी आपल्या विभूती सांगितल्या. यज्ञामध्ये जपयज्ञ ही माझी विभूती आहे असे भगवान सांगतात. समस्ताही यज्ञाचा पैकी जपयज्ञ तो मी ये लोकी. जपयज्ञ ही स्वतः भगवंतांची विभूती आहे हे गीतेने व ज्ञानेश्वरीने स्पष्ट केल्यावर या जपयज्ञाचे महत्व विषद करणारी माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे, अशी आहे. नाम जपयज्ञ तो परम, बांधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. नाम जपयज्ञ हा सर्व यज्ञामध्ये सर्वश्रेष्ठ व सर्व साधनांपेक्षा सोपा आहे. स्नानाधिक बंधनांचा अडसर नामाला नाही. धर्म व अधर्म हे दोन्ही नामस्मरणाने पावन होतात. वेदांच्या अर्थाने नाम हे परब्रह्म रूपच ठरते. ज्ञानेश्वरीतील अत्यंत आशयपूर्ण अशी ही एक महत्वाची ओवी आहे. माऊलींनी मोजक्या शब्दात नामाचे महत्व प्रतिपादन केले आहे. माऊली सांगतात, स्वर्गभोगासाठी जी यज्ञादी कर्मकांडे केली जातात त्याचा माऊलींनी वारंवार निषेध केला आहे. भगवंताची प्राप्ती करून देतो तोच खरा पुण्याचा मार्ग, तो खरा यज्ञ, अशी माऊलींची भूमिका आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीत स्वधर्म यज्ञ आणि नाम जप यज्ञ या दोनच यज्ञांना माऊलींनी मान्यता दिली आहे. माऊलींच्या काळी यज्ञादी कर्मकांडाचे भलतेच स्तोम माजले होते. व्रते, कर्मकांडे, यज्ञ, दक्षिणा यांचा सुळसुळाट झाला होता. अशा वेळी नाम जप यज्ञ हाच सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे हे माऊलींचे उद्गार जनसामान्यांना मोठाच आधार देणारे वाटले. नामस्मरण करताना बाधू न शके स्नादादी कर्म असा उद्घोष करून माऊलींनी नामसाधनाची सुलभता स्पष्ट केली आहे. नाम घेताना स्नानादिकांचे बंधन राहत नाही. संतांनी या सर्व कर्मकांडांना फाटा देऊन भगवंतांचे नाम घ्या असा सोपा, सहज, सुंदर भगवत प्राप्तीचा उपाय सांगितला. नामाचे महत्व प्रतिपादन करण्यासाठी माऊलींनी सांगितलेला हा हरिपाठ आज लक्षावधी भाविकांची नित्य संध्या ठरला आहे. नामाचे सुलभत्व सर्व संतांनी वारंवार सांगितले आहे. हरिपाठात माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. त्या दयाळू देवाचे नाम संकीर्तन हा पापातून मुक्तीचा सर्वात सोपा मार्ग आहे, सर्वात प्रभावी मार्ग आहे. तुझ्या पापाचे कितीही डोंगर असू देत ते नामाने नष्ट होतील असे माऊली म्हणतात. त्यासाठी त्यांचा एक अभंग आहे पहा. हरि उच्चारणी अनंत पापराशी. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. जातील लयाशी क्षण मात्रे. तुण आग्ने मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. अनंत जन्मातील अनंत पापराशी असू देत, नामस्मरणाने ते नष्ट होतात. पापाचे नामोनिशाणच शिल्लक राहत नाही. माऊलींची ओवी सुप्रसिद्ध आहे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे. जे नामच नाही पापाचे, ऐसे केले. त्यांनी नामसंकीर्तनाच्या माध्यमाद्वारा प्रायश्चित्ताचे, पाप निवारण करण्याचे इतर उद्योगच नष्ट केले, कारण त्यांनी पापाचे नामच नाहीसे केले. धन्यवाद. वा वा, अनुसयाताई, छान विषयाला. छान विषय, फार सुंदर, खूप छान 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 सुंदर, अप्रतिम. धन्यवाद सर. मला ती किती वाजले? सूर्याला काजव्याने आपला प्रकाश दाखवावा
असं एक काम माझ्याकडे येतं दर बुधवारी ऑनलाईन कार्यक्रमात. ते म्हणजे डॉक्टर शुभदाताई खटावकर यांनी आज चांगला विषय घेतला आहे, भृगु ऋषी आणि 3 देवता. आणि 3 देवतात श्रेष्ठ कोण, हे शीर्षक आहे. जेव्हा प्रथम मनु निर्माण झाला आणि त्यावेळेला जी लोक नंतर निर्माण झाली ती अगदी मनमानी वागायची, म्हणून मनु राजाने यज्ञ करायचे ठरवले आणि यज्ञाची सगळी जबाबदारी भृगु ऋषींकडे दिली. आता लोक मनमानी करत होते. ऋषींनी संपूर्ण ते यज्ञ याग केला आणि संध्याकाळी सगळ्या ऋषीमुनी, इतर ऋषीमुनी आणि संतांची चर्चा ठेवली. त्याच्यात वादविवाद झाले पण, आणि एक असा वाद तयार झाला की ब्रह्मा विष्णू महेश मध्ये श्रेष्ठ कोण. आणि याचं उत्तर द्यायला भृगु ऋषींना सांगितलं. त्यांनी एक दिवस मागून घेतला. आता ब्रह्माकडे निर्मिती आहे, विष्णूकडे जीवन आहे आणि महेशकडे मोक्ष आहे. तर ते आपल्याला छान सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं की निर्मिती आहे तिथे थोडा गर्व किंवा असा रुबाब हा असणार आहे. तो देवांनाही चुकला नाही. त्यांनी ब्रह्मदेवाला चिडवलं आणि त्याच्यात ब्रह्मदेव चिडले आणि त्यांना सांगितलं इथून ताबडतोब चालता हो, नाही तर. तसेच ते भृगु ऋषी शिवाकडे गेले आणि त्यांना उत्तर पाहिजे होतं तिघांमध्ये श्रेष्ठ कोण. आणि हे खरं खूप कठीण काम होतं. पण त्यांनी शिवाला चिडवलं की हे काय चांबडं परिधान करतो, सर्पाची माळ गळ्यात, भस्म लावतो, एवढा उमदा देव असताना, आणि तुला या पार्वती पण कंटाळली आहे म्हटल्यानंतर जो शिवाचा राग अनावर होतो आणि शिवानी धमकी देतो की जातोस का मारू. आणि त्याचं तिसरं काम होतं, महेश म्हणजे विष्णूकडे जायचं होतं त्यांना. ते विष्णूकडे गेले. विष्णू झोपले होते, निद्रावस्थेत होते. त्यांनी हाका मारल्या 3, विष्णू काही उठले नाहीत. आता त्यांना तर चिडवायचंच होतं, त्यामुळे विष्णूच्या छातीवर लाथ मारली आणि विष्णू जागे. तर विष्णू एवढे नम्र होते, हा संदेश आहे एकंदर कथेचा, की त्यांना वाटलं अरे ह्यांनी माझ्या छातीवर लाथ मारली तर त्यांना काही इजा वगैरे झाली आहे का, त्याची चौकशी केली. त्यांना सन्मानाने बसवले. आणि ह्या कथेतून एकच सांगणं आहे की संयम, दया, क्षमा, शांती हे सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. आपण कोणीही कितीही मातब्बर असलो, कारण आपल्याकडे तर सगळेच मातब्बर आहेत, गायक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, वादक आहेत, तरीही आपल्याला संयम, दया, क्षमा, शांती ह्याचाच आधार संपूर्ण जीवनभर घ्यायचा आहे, तरच आपण श्रेष्ठ राहू शकतो. इतका छान संदेश दिलेला आहे डॉक्टर शुभदाताई तुम्ही. आणि पुढची सूत्र मी डॉक्टर शुभदाताईंकडे सुपूर्द करतो. आणि डॉक्टर शुभदाताई अनम्यूट करा आणि सुरुवात. नमस्कार. नमस्कार. आज खूप वेगळं चिंतन प्रत्येकाने व्यक्त केलं. प्रत्येकाचा वेगळा विषय होता आणि या कार्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन. विकास पाटलांनी आज आपल्याला महाकवी कालिदासाची कथा सांगितली. आषाढाच्या प्रथम दिवसे म्हणजे 6 जुलैला हा कालिदास दिन झाला आणि ती कालिदास जयंती म्हणून आपण साजरी करतो. त्यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात मेंढपाळ असा असलेला झाला होता आणि विद्योत्तमेचा विवाह विद्वान व्यक्तीशी लग्न व्हावं अशी तिची इच्छा होती. अनेक वरांना तिने नापसंत केलं, नाकारलं. त्याने या अनपढ कालिदासाला पडवून हे विद्वान पंडित आहेत पण ते बोलत नाहीत असं भासवून प्रश्नांचा अर्थ खुणेने आणि सांगतात असं तिला सांगितल्यानंतर
तिने त्यांना काही प्रश्न विचारले, पण त्या प्रश्नांचे अर्थ किंवा उत्तरे अन्य विद्वानांनी सांगितली आणि अर्थात तिला ते त्यांचं बोलणं पटलं आणि तिने कालिदासाशी विवाह केला. पण पुढे तिच्या लक्षात आलं की हा विद्वान नसून एक अनपढ गवार माणूस आहे. हे तिला लक्षात आल्यानंतर तिने त्याला हाकलून दिलं. काली मातेची त्यांनी रात्रंदिवस प्रार्थना केली, प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन तिने विचारलं, तुला काय हवं? तेव्हा कालिदासाने सांगितलं की मला अत्यंत मोठा विद्वान पंडित व्हायचं आहे. सर्व विद्या मला प्राप्त झाल्या पाहिजे. म्हणजे भगवंताकडे काय मागावं हे कळणं अत्यंत महत्वाचं आहे. की नैवतुल्य कदाचनम विद्वत्वंच नृपत्वंच. विद्वत्वाची आणि राजत्वाची कुठेही तुलना होत नाही. भगवंत प्रसन्न झाल्यावर किंवा देवी आपल्याकडे प्रगटल्यानंतर आपण तिच्याकडे ज्ञान मागावं हा महत्वाचा संकेत आपल्याला या कथेत कडून कळलेला आहे. आणि सर्व विद्या प्राप्त झाल्यानंतर पंडित बनून ते पत्नीकडे गेले आणि अखेरी तिला त्यांचा स्वीकार करावा लागला. देवाच्या कृपेने जीवनाची सर्व उद्दिष्ट प्राप्त होतात आणि देवीने जो प्रसाद देताना जी क्रिया केली ती महत्वाची, की त्यांना वाचा सामर्थ्य दिलं. त्यांच्या जिभेवर कालिदास हे लिहिलं. जसं समर्थ हे रामदास आहेत आणि अखंड रामदासाचं जे काही त्यांचं ब्रीद आहे ते त्यांनी पाळलं, तसं हे देवीचं ब्रीद हे कालिदासांनी पाळलं आणि मग नवरत्नातील एक नवरत्न होण्याचा मान कालिदासाला मिळाला. आज शासनाकडून उत्तर प्रदेशमध्ये अनेक विद्वानांचा कालिदास हा सन्मान देऊन सत्कार केला जातो. त्याची आठवण आपल्याला करून दिली आणि कालिदासासारख्या अत्यंत महान एका विद्वानाचं चरित्र आपल्याकडे थोडक्यात पण अत्यंत महत्वाचं सादर केल्याबद्दल विकास पाटील यांना मनपूर्वक धन्यवाद आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा. भारती खानोलकरांनी पर्यटन स्थळ संदर्भातील एक कहाणी 2006 ची कहाणी आपल्याला सांगितली की नाताळच्या सुट्टीमध्ये लोक थायलंड मध्ये आपला जो काही वेळ आहे तो घालवण्याकरता नयनरम्य सौंदर्य पाहण्याकरता जातात. त्यामध्ये एक कुटुंब गेलेलं होतं. त्या कुटुंबामध्ये एक 11 वर्षाची चिमुरडी होती, जी आई वडिलांसुद्धा बरोबर गेले होते. 25 डिसेंबर साजरा झाला, पण 26 तारखेला पाण्यातून धावत धावत ती आली आणि पाण्यात विचित्र काहीतरी पाहिलं. ते तिनं आईला सांगितलं. समुद्राखाली होणाऱ्या प्रचंड भूकंपाची आठवण करून देत ती किंकाळ्या मारू लागली. तिचं बोलणं किंवा वर्तन इतरांना कळे नका. दूर पळून जा, जीव वाचवा हा संदेश तिला द्यायचा होता. एवढ्यात समुद्राच्या पाण्याला फगवटा, बुडबुडे, फेस आणि घोडे तयार होऊ लागले. हे फक्त तिला कळत होतं. अखेरी तिच्या आईनं तिची जी आंतरिक तळमळ होती ती जाणली आणि मुलीच्या विज्ञान रूपी ज्ञानाकडे तिचं लक्ष गेलं. आणि हे आपण केलंच पाहिजे, सर्वांचं रक्षण केलं पाहिजे हे तिने साधलं आणि ती सगळी मंडळी हॉटेलमध्ये आली. हॉटेलमध्ये पोहोचतात त्यांनी समुद्राकडे पाहिलं तर पाण्याची अजस्त्र भिंत बनून सर्व किनारा जणू गिळंकृत करण्यासाठी तो सज्ज झाला आहे हे त्यांनी पाहिलं. आणि एका मुलीच्या जागृतपणामुळं, चाणाक्षपणामुळं, जाणीमुळं, तारतम्यामुळं आणि संकटाचं भान येण्यामुळे अनेकांचे जीव वाचले. हे किती मोठं काम तिनं लहानपणी केलं.
आणि यातून आपल्याला संदेश मिळतो की ज्ञान हे वयावर अवलंबून नसतं. आपल्याकडे 13 वर्षाच्या मुक्ताईचं उदाहरण आहे की 1400 वर्षाच्या चांगदेवांना तिने ज्ञान दिलं आणि चांगदेवाने तिला गुरु केलं. हे अत्यंत अक्षर वाङ्मय आपल्याकडे आहे. तसंच या मुलीचं चित्र आणि जीवन पाश्चात्य संस्कृतीमध्ये उजळत राहिलेलं आहे आणि सर्वांना ते दक्षतेचं, निर्देशकतेचं एक चित्र मिळालं आहे. एक नवीन माहिती मिळाली, त्याबद्दल भारतीताईंचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. नितीन ठाकरांनी प्रसिद्ध हिंदी गाण्याचं गुजरातीत अनुवाद करून ही कला त्यांना आता साध्य झाली आहे हे स्पष्ट केल्याने होत आहे रे हेही सिद्ध करून दाखवलं. ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर से, सागर मिले कौन से जल में कोई जाने ना. या प्रसिद्ध गाण्याची निवड करून सूर ताल लय यांच्या सुरेख संगमाचं सुंदर दर्शन घडवलं. खूप छान रचना झाली, खूप छान आनंद दिला. त्याबद्दल धन्यवाद, कौतुक आणि शुभेच्छा. आवड असली की सवड मिळते आणि एका दिव्याने अनेक दिवे लागतात हे आजच्या या त्यांच्या वक्तव्यातून किंवा सादरीकरणातून सिद्ध झालं. अशीच अनेक गीते आपल्याला श्रवण करण्याची संधी त्यांच्याकडून मिळावी या शुभेच्छासह त्यांना धन्यवाद. प्रज्ञा जोशीने आरोग्य संगीत त्यांच्या वाचनामध्ये आलेला एक श्लोक आणि त्याचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम हेच मोठं ऐश्वर्य हे त्यांनी मनोमन जाणलं. त्याच वेळेला मुलीने मैत्रिणीच्या टेन्शनचा प्रॉब्लेम सांगितला. आरोग्यावरच्या लेखात त्यांना त्याचं उत्तर मिळालं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यासाठी सुद्धा आहे की आपली मानसिक ताकद ही शारीरिक आणि औषधोपचारांवर अवलंबून आहे. अनेक काळांपूर्वीपासून संगीताचा परिणाम मानवी मनासाठी केला जातो. राजाच्या पदरी गायक आणि कवी असायचे. त्यांचं कामच असायचं की राजाला आणि परमेश्वराला भूपाळीपासून रात्रीपर्यंत जेवढं संगीत ऐकवता येईल आणि त्या संगीताने त्याच्या चेतना उद्वेजित करून त्याचं शौर्य, धैर्य, पराक्रम कसा वृद्धिंगत केला जाईल ही परंपरा आपल्याकडे आहे. सगळ्यात महत्वाचं प्रार्थना हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. स्वर तालाचा संगम यामुळे ते गुणकारी जीवनाचं सामर्थ्य आहे. निरोगी शरीरामध्ये सद्गुण प्राप्ती हे मिळणं म्हणजे धनाशिवाय श्रीमंती आणि हे अत्यंत महत्वाचं सत्य त्याने आपल्या पुढे सांगितलं. पशु पक्षीही आपल्या जीवनाचं संगीत सदैव गात असतात. सकाळच्या जात्यावरच्या ओव्यापासून शेजारती पर्यंत संगीताचं सामर्थ्य आपल्या संस्कृतीमध्ये आहे. सत्याला असाध्याची जोड दिली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तामसी वृत्तीचा सात्विकतेकडे जो कल वळवला आहे ती ताकीद संगीतामध्ये आहे. शब्द संगीताची अक्षर मेजवानी म्हणजे भगवद्गीता हे अत्यंत एक मौलिक सत्य आपल्या पुढे त्यांनी सादर केलं. माणसाच्या पाठीमधल्या 33 मणक्यांमधल्या संवेदना आणि त्यावर संगीताचे प्रगटीकरण हाच अनुभव आपल्याला बाह्य ब्रह्मांडात येतो. भजने, ओव्या यांनी श्री आरोग्यासाठी संस्काराचा प्रयोग रूढ झाला. नुकतेच आपल्या अनेक माऊली पंढरपूरच्या वारीमध्ये जाऊन आलेले आहेत. त्यांनी संगीताचं, टाळ मृदुंगाचं आणि सांघिक गीताचं, संगीताचं सामर्थ्य अनुभवलं आहे. संगीताने जीवनाची खरे तर सर्व क्षेत्रे व्यापून टाकले आहेत.
त्याच्यामध्ये सारे गम पध नि सा हा उत्क्रांतीवाद आहे. सा म्हणजे सागर, रे म्हणजे रेती, ग म्हणजे गगन, म म्हणजे मनुष्य, प म्हणजे पवन, ध म्हणजे बुद्धी, नि म्हणजे निसर्ग. आणि या साऱ्यांमध्ये भगवंताचा साक्षात्कार म्हणजे मेळाचा सा. संगीताचा जीवनावर हा परिणाम आहे. श्री खानोलकर सरांनी 4 दिवस संगीताची मेजवानी आपल्याला दिलेली आहे, हेही त्यांनी आवर्जून सांगितलं. त्याबद्दल सरांना आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. मद्रासला अन्नमलाई विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठामध्ये शेताना सकाळी संगीताचे तास ऐकवले जातात. म्हणजे जसं आपण विद्यार्थ्यांना संगीत किंवा काही पाठ देतो तसे हे शेताना पाठ दिले जातात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की वर्षाअखेरी किती उत्पन्न वाढलं, तर 60% उत्पन्नाची वाढ झाली. आणि म्हणून संगीताचा परिणाम किती आहे ते ऐकण्यासाठी पुढील भागात आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. गरजेची नूतन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा. अनामिका चव्हाणे कुत्र्याबद्दलचा 3रा भाग आपल्याला सांगितला. 2 कुत्रे घेऊन फिरायला जायचं म्हणजे आपल्या कपड्यांकडे सुद्धा लक्ष नाही, इतकं कुत्र्यांमध्ये मन गुंतलेलं. कुत्रे कपडे ओढतात, त्यांना ठराविक जागा हवी. माणसांची त्यामुळे होणारी तारांबळ. कुत्रा इतर मित्रांबरोबर खेळत असतो पण मालकाचं टेन्शन वाढतं. ठराविक वेळी अनेक कुत्रे जमतात म्हणजे त्यांना सुद्धा सांघिक एकतेचं महत्व कळलेलं आहे. खेळतात, मौज करतात. कुत्र्यांची बहादुरी मालक वर्णन करतात. सार्वजनिक ठिकाणी अशा तऱ्हेने कुत्र्यांचं संमेलन अयोग्य हा निष्कर्ष केला, अभ्यास केला. पाश्चात्यांच्या सवयी वेगळ्या, आपल्या वेगळा. यासाठी आपण काय केलं पाहिजे हा उपाय सांगितला. चांगला कुत्रा अडॉप्ट करावा, नीट त्याचं रक्षण करावं म्हणजे दोघेही सुरक्षित राहतात. असे अनेक मुद्दे लक्षात आले. कुत्र्यांसाठी दवाखाने, शौचालये, सुरक्षागृहे ही योजना हवी. खऱ्या अर्थाने दौलतराव कुत्र्यांचे साम्राज्याचा राजा बनले. वेगळी माहिती, चांगली माहिती दिल्याबद्दल अनामिकाताईंचं मनपूर्वक कौतुक आणि धन्यवाद. अरविंद चव्हाणांनी विठ्ठल पंढरपुरी का आले हा प्रश्न उलगडून दाखवला. रुक्मिणीनं श्रीकृष्णाला पत्र लिहिलं होतं आणि दुर्गा मातेच्या मंदिरात आपलं अपहरण करावं अशी कल्पना त्यात सिद्ध केली होती. श्रीकृष्णाने त्याप्रमाणे रुक्मिणीचं हरण केलं. रुक्मिणी माता गप्पा मारणाऱ्या श्रीकृष्णाला पाहून रागावून माहेरी निघून गेल्या. त्यांना पुंडलिक कथा समजली. आई वडिलांना खूप त्रास दिलेला. काशी यात्रा निघालेली आणि मग जाता जाता आश्रमात खूप छान आवडला म्हणून तेथेच राहायला लागले. ऋषी मुनींनी त्यांना जागा दिली. त्यावेळी 3 विकृत क्रूर स्त्रिया पुरुष वेशात त्यांना दिसल्या. ते पुंडलिक घाबरला. नंतर त्या सुंदर दिसू लागल्या. असं काय झालं हा पुंडलिकाचा प्रश्न. त्यावर त्या स्त्रियांचे उत्तर, आम्ही गंगा, यमुना, सरस्वती आहोत आणि तुला तुझ्या पापाचे प्रायश्चित्त मिळेल. येथे येऊन सेवा करणाऱ्यांची पापे क्षालन होतात. तेथे राहून त्याने ऋषींची मुनींची सेवा केली आणि नंतर तो पंढरपुरी आला. श्रीकृष्ण त्याच्या घरी आले. घर प्रकाशाने उजळून गेलं. श्रीकृष्णाने त्याला वर माग असं सांगितलं. एकच मागणं त्यानं मागितलं की माझा जसा उद्धार झाला तसाच पंढरपुरी येणाऱ्या प्रत्येकाचा उद्धार व्हावा. म्हणजे संतांच्या, महंतांच्या मागण्यातून आपल्याला काय दिसतं तर आता विश्वात्मके देणे येणे वागण्यात तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान
अरविंद चव्हाणांचं मनपूर्वक कौतुक आणि शुभेच्छा. गीता उपासनी पांडिचेरीची एक पावन पांडिचेरी दक्षिण भारतातल्या ठिकाणाची माहिती दिली. अरविंद योगी योग साधनेसाठी गिरीकंदरी न जाता सतत कर्मयोग करावा आणि कर्मयोगामध्ये जे काही आपण भगवंताला सगळं समर्पित करतो तेच खरं आपलं प्रेरणास्थान आहे. आणि म्हणून अरविंदांची जी समाधी आहे ते सुद्धा प्रेरणास्थान आहे. निर्भय सांघिक जीवनाची येथे प्रेरणा मिळते. सर्व विद्वान या कार्यक्रमात सहभागी होतात. आश्रमाची शिस्त वर्णन करण्याजोगी वर्तन अत्यंत काटेकोरपणाने पाळलं जाणार. आश्रमात अरविंदाच्या समाधीवर मस्तक ठेवताना सूक्ष्म लहरी जाणवतात. हे ज्याचं त्यालाच कळेल, कारण आध्यात्मिक ताकद ही वरून इंजेक्शन न देता येणारी किंवा औषधोपचारानं निर्माण करता येणारी नाही. निसर्ग खूप रमणीय आहे. उभयतांचे समाधी स्थान, पर्यटन स्थळ, त्यांचे ग्रंथ इंग्रजी मराठीमध्ये उपलब्ध असून जीवन मंत्र घेता येतो. 10 वर्षे त्यांनी जी बालपणाचे घालवली, 12 वर्षे शिक्षणामध्ये घालवली आणि 1910 ते 50 या योग साधनेचा उच्चांक कमावला. अखिल जगाला सांगितलं की जाणीवपूर्वक जगणं हेच जीवनाचं ध्येय. असा सुंदर मंत्र जीवनात आज आपल्याला गीता उपासनींमुळे मिळाला. एक वेगळ्या ट्रॅकवर आपण गेलो, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. सगळ्यात महत्वाचं अनुसया कुंभारांनी नामस्मरणाचं महत्व सांगितलं. नाम आहे आधी अंती, नाम सर्व काळ. गायी गुण त्याला नौका नेई पैल तीर. कर्मकांडाचा यज्ञाचा मार्ग पाममुक्ती होते हा हजारो वर्ष आपल्याला सांगितलेला संदेश, पण माऊलीने भगवंताच्या शब्दांचा आधार घेऊन सकळ यज्ञांचं महत्व स्पष्ट केलं. ज्ञान परब्रह्म वेदार्थ सांगितला. ज्ञान यज्ञ सर्वश्रेष्ठ यज्ञ हाच संदेश दिला. कर्मकांडातून मुक्ती हा खरा यज्ञ. त्यामुळे ज्ञानेश्वरी ज्ञान जप यज्ञ, नाम जप यज्ञ हे सर्वश्रेष्ठ ठरले आणि नाम साधनेची सुलभता स्पष्ट झाली. नामाचे महत्व, श्रेष्ठ सुलभत्व याचं आदर्श उदाहरण म्हणजे हरिपाठ. यज्ञ पापमुक्तीचा सर्वात प्रभावी उत्तम मार्ग म्हणजे हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. तृण अग्निवेळे समरस झाले तैसे झाले जपता हरी. ही अवस्था आपल्याला प्राप्त व्हायची असेल तर नामाचं महत्व, श्रेष्ठत्व, महात्म्य आपण स्वतःही सिद्ध केलं पाहिजे. आणि जे जे आपल्या संदर्भात संपर्कात येतील त्यांना आपण हा संदेश देऊन आपल्याही जीवनाची मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती असं म्हणून आपल्या जीवनाचं सार्थक करावं. येथे मी आता थांबते आहे. पूर्णविराम. जय श्रीराम.